नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विक्की आयरे, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। आज आपण आलो आहेत हल्दा या गावात। आपल्या शेतकरी मित्रांनी वेलकम सीड्सची शेन्नेट व पॉलीहाऊसमध्ये येणारी सुजाता काकडीची लागवड केलेली आहे। तर व्हरायटी कशी राहिली त्यांच्याबद्दल संवाद साधू। दादा नमस्कार। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव गजानन वामन जंजाळ, राहणार तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बरं दादा, आपण ही कोणती व्हरायटी लागवड केली आहे? ही वेलकमची सुजाता लागवड केलेली मी 30 एप्रिलला। 30 एप्रिलला। बरं, आपण बियाणं लागवड केलं होतं का रोप? नाही, बियाण लागवड केलं होतं। बियाणं लागवड किती क्षेत्र लागवड केलं आहे? हे एकर शेनेटमध्ये 1 एकर शेननेटमध्ये लागवड केलेली आहे। बरं, लागवडीपासून सर्वसाधारण किती दिवसात आपला पहिला तोडा आला? आपण 30 एप्रिलला लागवड केलेली होती। 30 एप्रिलला समजा 35-36 दिवसात आपल्या पहिल्या हाताने आपण केली होती। पहिली हाताळणी किती आली होती? पहिली थोडी कमी झाली होती, 1.5 क्विंटल निघाली होती। 1.5 क्विंटल। त्यानंतर किती दिवसाआड दुसरा तोडा झाला? नंतर आपण 2 दिवस बंद गॅप ठेवून म्हणजे 4थ्या दिवशी सर्व तोडणी करतोय। तोडणी करतात की आज आपला 6वा तोडा चालू आहे। 6वा तोडा चालू आहे। बरं, मार्केटला भाव वगैरे किती काय आहे? माझी काकडी सुरुवात झाली त्यापासून 28 रुपयापासून मला बाजार भेटले। आज 32 रुपयांना दिलेले आपण। आज आपली हार्वेस्टिंग चालू आहे। व्यापारी वर्गात सुजाता काकडीची मागणी कशी आहे? सध्या तर डिमांडिंगला सुजाता काकडी आहे। सुजाता काकडी। हो. बरं, आज तुमचा हाताळणी आपलं किती निघणार आहे तोडा? जेमतेम 20 क्विंटल निघाला पाहिजे। 20 अर्धे तोडणं झालेलं आहे आपला। त्याच्यामध्ये 60 पन्ने आपले निघालेले आहे। 1 पन्नी 20 किलोची भरती आहे ती। बरं आहे। 100 पन्न्याचाच निघाल। बरं, तुम्ही व्हरायटी बद्दल काय सांगू शकता अजून बाकी शेतकरी मित्रांना? व्हरायटी एकदम छान आहे। शेडनीट साठी एकदम 1 नंबर व्हरायटी। तुम्ही माल बघू शकता, ते काही असं हे नाही आहे। एका झाडाला कमीत कमी 1.5-2 किलो सध्या माल आहे। माल आहे। सेटिंग वगैरे बघा तुम्ही, सेटिंग एकच्यापेक्षा खालून एकदम डेव्हलप झालेला आहे आपला प्लॉट। सेटिंग वगैरे चांगली 7 फुटापर्यंत वरती गेलेलं आहे। माझी हाईट 6 फूट आहे, माझ्या हाईट पेक्षा वरती गेलेला आहे। वरती गेलेला आहे। बरं, तुम्ही सुजाता या काकडीबद्दल वाणीबद्दल समाधानी आहात? तो एकदम समाधानी आहे, कारण शेतकरी बांधवांनी शेनेटमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये जर लावायचे असल्यास वेलकमला चॉईस नाही। म्हणजे मी वेलकम सीडचा टोमॅटो पण लावतो आणि काकडी पण लावतो। काकडी पण लावतात। बरं, तुम्ही व्हरायटी बद्दल समाधानी आहात? समाधानी आहे। भरपूर उत्पन्न दिलेलं आहे त्यांनी मला। आज आपण 31 रुपयाने जागेवरती मला दिलेलं आहे। दिलेला आहे। बरं, आपल्या गजानन भाऊन त्यांनी जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद।